नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहितेतील कलम 118 याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, भारतीय न्याय संहितेतील कलम 118 मध्ये एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला स्वेच्छेने जबर दुखापत केलेली असेल तर त्या व्यक्तीला किती शिक्षा होऊ शकते या संबंधीची सविस्तर माहिती यामध्ये सांगितलेली आहे। मित्रांनो, भारतीय न्याय संहितेतील कलम 118 पोटकलम 1 नुसार जो कोणी गोळीबार करून, भोसकून किंवा कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही साधनाद्वारे किंवा गुन्ह्याचे शस्त्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही साधनाद्वारे किंवा आग किंवा कोणत्याही गरम पदार्थाद्वारे किंवा कोणत्याही प्रकारचे विष किंवा कोणत्याही स्फोटक पदार्थाद्वारे किंवा मानवी शरीराला श्वास घेण्यास किंवा गिळण्यास किंवा रक्तात प्रवेश केल्यावर हानिकारक असलेल्या कोणत्याही पदार्थाद्वारे किंवा कोणत्याही प्राण्याद्वारे स्वेच्छेने दुखापत करतो तर असे करणाऱ्या व्यक्तीस 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि 20,000 रुपयापर्यंत दंडही लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा मित्रांनो त्या व्यक्तीला होऊ शकतात। तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम 118 मध्ये उल्लेखित केलेल्या कोणत्याही मार्गाने स्वेच्छेने गंभीर दुखापत करतो तर असे करणाऱ्या व्यक्तीस जन्मठेप किंवा 1 वर्षापेक्षा कमी नसलेल्या परंतु ती शिक्षा 10 वर्षापर्यंत वाढू शकणाऱ्या मुदतीमध्ये त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते। तसेच त्या व्यक्तीला दंडही लागू शकतो। मित्रांनो, आपण आत्ताच पाहिलं की भारतीय न्याय संहितेतील कलम 118 हे काय सांगते। मित्रांनो, भारतीय न्याय संहितेतील कलम 118 याचं स्पष्टीकरण काय सांगतं त्यासंबंधीची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहू। मित्रांनो, जेव्हा गुन्हेगार धोकादायक शस्त्र किंवा इतर हानिकारक पदार्थाचा वापर करून जाणूनबुजून दुखापत करतो किंवा गंभीर दुखापत करतो तेव्हा ती दुखापत साधी आहे की गंभीर आहे याच फरक करतो आणि या दुखापतीच्या स्वरूपावरूनच वापरल्या जाणाऱ्या साधनावरून प्रत्येकासाठी स्वतंत्र शिक्षा सांगितलेली आहे। मित्रांनो, धोकादायक शस्त्रे किंवा साधनाचा वापर। मित्रांनो, धोकादायक शस्त्र किंवा साधने कोणती तर गोळीबार करणे, भोसकणे किंवा कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही साधनाद्वारे जे शस्त्र म्हणून वापरले आहे जे मृत्यूला कारणीभूत आहेत। तसेच आग किंवा गरम पदार्थ, विष, स्फोटक पदार्थ किंवा असे पदार्थ जे श्वास घेतल्यास किंवा गिळण्यास मानवी शरीराला हानिकारक आहे याला आपण धोकादायक शस्त्र असे म्हणू शकतो। तसेच मित्रांनो, भारतीय न्याय संहितेतील कलम 118 मध्ये गुन्ह्याचे 2 श्रेणीमध्ये विभाजन केलेले आहे। जसे की कलम 118 पोटकलम 1 नुसार स्वेच्छेने दुखापत करणे म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती वर वर्णन केलेल्या धोकादायक शस्त्राचा किंवा साधनाचा वापर करून दुखापत करते तेव्हा अशा गुन्ह्याच्या बाबतीमध्ये 3 वर्षाची शिक्षा सांगितलेली आहे आणि 20,000 रुपयाचा दंडही सुद्धा सांगितलेले आहे। तसेच मित्रांनो, भारतीय न्याय संहितेतील कलम 118 पोटकलम 2 नुसार स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे म्हणजेच कलम 118 पोटकलम 2 नुसार जेव्हा दुखापत गंभीर स्वरूपाची असतेच म्हणजे शरीराचे अवयव गमावणे, कायमचे विद्युतीकरण इत्यादी सारखे अधिक गंभीर दुखापत करतो तर असे करणाऱ्या व्यक्तीस शिक्षाही अधिक कठोर होते म्हणजे त्या व्यक्तीला जन्मठेप किंवा 1 वर्षापेक्षा कमी नसलेल्या परंतु ती 10 वर्षापर्यंत वाढू शकणाऱ्या अशा मुदतीमध्ये किंवा अशा कारावासाची शिक्षा होऊ शकते। तर मित्रांनो, आपण आत्ताच भारतीय न्याय संहितेतील कलम 118 या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।